नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरटकर तुम्हा सर्वांच्या मी शिपाई महाराष्ट्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्याचे नाव आहे लसावी आणि मसावी. म्हणजेच काय तर त्याला इंग्लिशमध्ये आपण एलशियम अँड एचसीएफ म्हणतो. बघा मित्रांनो, फार महत्त्वाचा टॉपिक आहे आणि आपण ह्या क्लासमध्ये मोठ्यात मोठ्या संख्येच्या लसावी आणि मसावी कसं लवकरात लवकर काढणार त्याची शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत. तर व्हिडिओ अखेरपर्यंत पहा मित्रांनो. बघा, आता आपण काय करू, सर्वात आधी मसावीचा विचार करू. नेमकं मसावी म्हणजे काय? मसावी इंग्लिशमध्ये याला काय म्हणतो आपण? एचसीएफ. बघा, मसावी म्हणजे काय मित्रांनो? महत्तम सामायिक विभाजक, किंवा याला आपण अवयव देखील म्हणतो. मसावी म्हणजे काय तर महत्तम सामायिक विभाजक, किंवा त्याला आपण अवयव देखील म्हणतो. इंग्लिशमध्ये याला आपण हायेस्ट कॉमन फॅक्टर असे म्हणतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर. बघा मित्रांनो, हे तर महत्तम सामायिक हे सोडा, पण तुमच्यासाठी हे विभाजक विभाजक किंवा अवयव किंवा फॅक्टर तिघांनाही एकच नाव आहे. ठीक आहे, हा तुमच्यासाठी नवीन शब्द असेल मित्रांनो, तर मी थोडा वेळ याच्यावरती बोलतो. बघा, विभाजक किंवा अवयव, अवयव लिहितो मी. अवयव म्हणजेच काय तर फॅक्टर. हे समजून घेऊ की अवयव म्हणजेच फॅक्टर काय होतो. बघा, मी एखादा नंबर घेतो. जसा मी 15 ही एक संख्या किंवा नंबर घेतलो. मला सांगा बरं, ह्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाणार? 15ला कोणकोणत्या संख्येने भाग जाणार? तुम्ही म्हणाल, पहा, एकनी जाणार का? हो जाणार. दोननी नाही. तीननी जातो का? जातो. चारनी नाही. पाचनी जातो का? पाचनी जातो. 6, 7, 8, 9, 10 जातो का? नाही. 11, 12, 13, 14 नाही जात. मग डायरेक्ट कशाने जातो? तर 15नी जातो. बघा, 15ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? एकनी जातो, तीननी जातो, पाचनी जातो आणि किती? 15नी जातो. तर हे झाले मित्रांनो 15चे अवयव. अवयव किंवा फॅक्टर म्हणजेच काय तर तुकडे, म्हणजे त्या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते म्हणजे काय होतात? तर अवयव. अवयव समजलं. बरं, आणखी एक नंबर घेतो मी, 10. 10चे अवयव कोणकोणते आहेत सांगा बरं मित्रांनो. बघा, एकला तर सर्वच संख्यांनी भाग जातो, तर एक येणार. दोननी जातो का? हो, दोननी जातो. तीननी जातो का? नाही. चारनी जातो का? नाही. पाचनी जातो का? हो, पाचनी जातो. मग सीधं काय? 10नी जातो. बघा, 15चे अवयव काय मिळाले आपल्याला? 1, 3, 5, 15. 10चे काय मिळाले? 1, 2, 5, 10 मिळाले. हे काय झाले? तर अवयव किंवा आपण याला फॅक्टर म्हणू. पण आपल्याला काय शिकायचे आहे? आपल्याला मसावी शिकायचे आहे. मसावी म्हणजेच काय तर महत्तम सामायिक विभाजक. आता महत्तम बघा, महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठा. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि सामायिक म्हणजे सारखा. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा आणि सामायिक म्हणजे काय तर सारखा. तर मला सांगा बरं, आता ह्या दोन संख्यांच्याच आपण मसावी धरू. आपल्याला ह्या दोन संख्यांच्याच मसावी काढणी आहे आणि मसावी काढायसाठी कमीत कमी दोन संख्या लागतात. तेव्हाच आपण सामायिक म्हणजे सारखा शोधू शकतो ना. तर मला सांगा, एक सारखा आहे, दोन आहे का? याच्यात दोन नाही आहे. पाच सारखा आहे. कोणकोणते सारखे आहेत अवयव? पहा, एक सारखा आहे आणि काय? पाच सारखे आहेत. आपल्याला दोन संख्या सारख्या मिळाल्या, पण आपल्याला काय महत्तम म्हणते? महत्तम म्हणजे काय? मोठ्यात मोठी. लिहून घ्या इथं, मोठ्यात मोठी म्हणजेच काय? तर महत्तम म्हणजेच काय? हायेस्ट. मोठ्यात मोठी कोणती आहे पहा मित्रांनो. इथं 5 आहे आणि इथं पण 5 आहे, मोठ्यात मोठी. म्हणजेच जर 10 आणि 15चा जर आपण विचार केला आणि त्याच्या जर मसावी बघितला आपण मित्रांनो, मसावी बघितलं तर आपल्याला काय मिळालं? 5 मिळालं. काय आहे मित्रांनो? 5. मसावी काय आहे? 5. मसावीच म्हणजे काय?
तर दोघांपैकी जेवढे काही अवयव पडले किंवा फॅक्टर पडले, त्या फॅक्टरांपैकी मोठ्यात मोठा सारखा अवयव, मोठ्यात मोठा कोणता आहे? 5. म्हणजेच मसावी काय आलं मित्रांनो? 5. मसावी समजलं. चला लवकर लिहून घ्या हे, मग याच्यानंतर आपण लसावी पाहूया. चला या मित्रांनो, मसावी समजलं. आता आपण पाहू लसावी म्हणजे काय. बघा मित्रांनो, लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा त्याला गुणक देखील म्हणतो आपण. आणि इंग्लिशमध्ये लसावीला काय म्हणतो आपण? एलसीएम म्हणजेच काय? लोवेस्ट कॉमन फॅक्टर. बघा, मसावी बघितलं त्याच्यात पण व्ही होता आणि याच्यात पण व्ही आहे, पण त्या व्हीचं काय होतं? ते विभाजक होता आणि हे काय आहे? विभाज्य म्हणजेच काय? गुणक. बघा उदाहरणाद्वारे मी चांगल्याने स्पष्ट करून दाखवतो तुम्हाला. पहा, तेच उदाहरण घेऊ आपण. जसं 15. बघा, विभाज्य किंवा गुणक, सॉरी इथं फॅक्टर नाही येणार मित्रांनो, मल्टिपल. काय येणार? एम आहे ना, एम म्हणजे काय होणार? मल्टिपल. काय? लोवेस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच काय? एलसीएम. चला उदाहरण काय घेतलं मी? उदाहरण पहा 15. आता विभाजक म्हणजे काय? ज्या कोणत्या संख्येने भाग जाते ते विभाजक. पण विभाज्य किंवा गुणक किंवा मल्टिपल म्हणजे काय? ते सिद्ध 15चा फाळा मित्रांनो. काय? तर 15चा पाढा. काय होणार? 15 एक 15, 15 दोन्ही 30, 15 तेरी 45, 15 चौक 60, 15 पाची 75 आणि हे अनंत आहेत मित्रांनो. विभाज्य किंवा गुणक किंवा मल्टिपल म्हणजे काय? तर सिम्पली त्या नंबरचा काय? फाडा. आणखी एक नंबर घेऊ मित्रांनो किंवा संख्या घेऊ आपण, ती म्हणजे 10. मग काय होईल? 10च्या विभाज्य किंवा गुणक किंवा मल्टिपल विचारलं तर काय? 10च्या पाडा. म्हणा 10 एक 10, 10 एक 2 20, 10 एक 3 30, 10 चौक 40, 10 एक 5 50 आणि हे काय? अनंत आहे मित्रांनो. हे काय आहेत? अनंत आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या दोन संख्येचा काही लसावी काढायच्या आहे. बघा, लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य किंवा गुणक. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान. लघुत्तम म्हणजे काय? लहानात लहान म्हणजेच काय? लोवेस्ट. आणि सामायिक म्हणजे काय? सारखा. सामायिक म्हणजे काय? सारखा. बघा, आता 15 आणि 10 मधील लहानात लहान सारखा येणारा काय आहे? तर बघा, 15 एक 15, 15 दोन्ही 30, 10 एक 10, 10 एक दोन्ही 20, 10 एक तेरी 30. बघा, मला 30 सारखा दिसतो. काय दिसतो? 30 सारखा दिसतो. जर पुढे गेला तर इथं काय आहे? 50. 50च्या समोर इथं 10च्या फाड्यात किती येणार? 60. इथं पण किती आहेत? 60. इथं पण किती आहेत? 60. बरोबर आहे. पण आपल्याला काय पाहिजेत? लहानात लहान. आपल्याला काय पाहिजेत? लहानात लहान. लहानात लहान कोणत्या आहेत? 30. म्हणजे ह्या 15 आणि 10चा जर आपण लसावीचा विचार केला, लसावीचा विचार केला तर काय येणार मित्रांनो? 30. आणि आपला मसावी किती आला होता? मसावी येणार 5. तर हे अशा पद्धतीने आहे मित्रांनो, लसावी आणि मसावी. मला वाटते कॉन्सेप्ट तर तुम्हाला समजलं. पण आपण का पेपरमध्ये असं करणार का? हे तर चला जाऊ द्या, लहान संख्या आहेत यांच्या तर आपल्याला तोंडपाठच होऊन जाईल की 10 आणि 15च्या मसावी 5 आहे आणि लसावी किती? लसावी 30 आहे. पण आपल्याला काय? फास्ट काढणे आहे. आपल्याला काय करायचे? फास्ट काढणे आहे. तर हे असं न काढता आपण काय? ट्रिकचा वापर करणार. तर एकदा हे कॉन्सेप्ट लिहून घ्या मित्रांनो, याच्यानंतर आपण डायरेक्ट ट्रिकवरती जाऊ. चला या मित्रांनो, लसावी मसावी म्हणजे काय ते तर तुम्हाला चांगल्याने समजलं. आता आपण उदाहरणाद्वारे ट्रिक वापरून लसावी मसावी कसं काढायचं ते पाहूया. बघा, तोच उदाहरण घेतो मी. 10 आणि 15 मला याच्या काय काढायचं? लसावी आणि मसावी. सर्वात आधी काय करायचं मित्रांनो? हे जे संख्या जशीची तशी लिहून घ्यायची आणि यांच्या भोवताल असं बॉक्स तयार करायचं.
आणि आता काय करायचे आहे पहा. 10 आणि 15ला मोठ्यात मोठी अशी संख्या पहा की जी दोघांना पण भाग देईल. तर कोणती आहे? 5. 5 ने दोघांना पण भाग जातो, 10ला पण जातो आणि 15ला पण जातो. तर पहा काय होणार, 5 दुने 10 आणि 5 तेरे 15. 5 दुने 10 आणि 5 तेरे 15. ठीक आहे. आता मला काय सांगायचे आहे, हा आता याच्या पुढे ह्या दोघांना पण कोणत्या संख्येने भाग जातो का? 1 जातो. पण 1 जात असेल ते नाही लिहायचे मित्रांनो. एकच्या पेक्षा मोठी पाहिजे आपल्याला. एकच्या पेक्षा मोठी कोणती संख्या आहे की की जे दोघांना पण भाग देईल? नाही आहे ना, जाऊ द्या मग. मग पहा आपल्याला आता काय मसावी काढायची आहे. मी मसावीला म लिहितो मित्रांनो, म्हणजेच काय HCF ला H लिहितो आणि लसावीला ल लिहितो, म्हणजेच काय L लिहितो. बघा मसावी काय होणार मित्रांनो, आपली जी संख्या दिली आहेत कोणती 10 आणि 15, ह्या दोघांना पण कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग गेला? तर तुम्ही म्हणाल 5ने ह्या दोघांना पण भाग गेला. 5ने काय केला? ह्या दोघांना पण भाग गेला आणि हीच मोठ्यात मोठी संख्या आहे, तिच्यावरती कोणत्या संख्येने भाग जात नाही. म्हणून मसावी काय होणार? मसावी ह्या 5 होणार मित्रांनो. मसावी काय होणार? 5 होणार. आणि लसावी काय? जेवढे काही नंबर ने भाग गेलेले आहेत किंवा खाली उरले आहेत सर्वांच्या काही गुणाकार, तर कितीने भाग गेला? 5ने. 5ने भाग गेला. उरले काय आहेत? 2 आणि 3. तर 2 गुणिला 3 हा काय होणार? लसावी होणार मित्रांनो. बघा 5 दुने 10, 10 तेरे 30. उत्तर किती आला आपलं? तेवढंच आला. किती आला? 30. बघा हे लहान नंबर आहेत मित्रांनो. लहान नंबरची आपण तोंडी पण काढू शकतो आणि लहान नंबरचे तुम्हाला तोंडपाठच पाहिजेत. पण मला समजावून सांगायचे आहे म्हणून मी ते प्रॉपर तुम्हाला समजावून सांगत आहे. चला या आता पुढचं उदाहरण पहा. बघा काय आहे? 18 आणि 24. पद्धत काही तेच राहणार मित्रांनो. दोन्ही संख्या लिहून घ्या आणि असा बॉक्स तयार करा. मला सांगा मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे की दोघांना पण भाग देईल? तर अशी 6 आहे मित्रांनो. बघा 6ला 18ने पण भाग जातो, 24ला पण भाग जातो. तर काय मी करतो? 6ने भाग देतो. काय होणार? 6 तेरे 18, 6 चौ 24. मग मला सांगा 3ला आणि 4ला कोणत्या संख्येने भाग जातो का? तर तुम्ही म्हणाल नाही सर 3ला आणि 4ला कोणत्याच संख्येने भाग नाही जात. बरं, म्हणजेच आपला मसावी काय होणार मित्रांनो? मसावी म्हणजेच HCF काय होणार? 6च मिळाला आपल्याला. ह्या दोघांना पण कोणत्या संख्येने भाग गेला? 6. म्हणजे हा 6च काय असणार आपला मसावी. आणि लसावी काय असणार मित्रांनो? जेवढे काही भाग दिलेले आणि जेवढे काही उरलेले आहेत ते सर्व काय येणार? सर्वांचा गुणाकार म्हणजे काही लसावी. काय होणार? 6 गुणिला 3 गुणिला 4. म्हणजेच काय होणार बघा मित्रांनो? 4 तेरे 12, 12 सकम 72. 72 हा आपला काय येणार? लसावी. एकदा चांगल्याने पहा मित्रांनो. ट्रिक कोणती वापरली आपण? जेवढे काही नंबर दिले होते ते नंबर लिहून घेतले आधी. त्यानंतर काय केलं? असा एक पद्धतीचा बॉक्स तयार केला. मग जे मोठ्यात मोठ्या संख्येने ह्या दोन्ही संख्येला भाग जात असेल ते इथं लिहिलं आणि हीच संख्या काय आहे आपली? मसावी. तीच संख्या काय आहे आपली? मसावी. मग नंबर कोणते उरले? 3 आणि 4. नंबर कोणते उरले? 3 आणि 4. म्हणजे लसावी काय होणार मित्रांनो? ह्या सर्वांच्याच काही गुणाकार. जेवढे काही आपले नंबर्स उरतात, जेवढे भाग देऊन नंबर्स उरतात त्या सर्वांचा काही तर गुणाकार म्हणजेच काय होतो? लसावी. तर ही अशा पद्धतीने ट्रिक आहे मित्रांनो आपली. पहिल्यांदा पाहत असाल म्हणून तुम्हाला थोडी कठीण वाटत असेल, पण जसं तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस कराल किंवा आपण समोर आणखी याच्यावरती उदाहरण घेऊन, तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने आणखी समजणार. तर चला लवकर हे लिहून घ्या. चला या मित्रांनो, ट्रिक समजली. आता पहा मित्रांनो, थोडे मोठे नंबर आहेत काय? 48 आणि 72. ट्रिक तेच राहणार. काय करायचं? असं एक बॉक्स तयार करायचं. काय आहे? 48 आणि 72. बघा मोठ्यात मोठी संख्या पहा काय आहे? तर 24ने दोघांना पण भाग जातो. बघा 24ने काय जातो? दोघांना पण भाग जातो. 24 दुने 48, 24 तेरे 72. 2ला आणि 3ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजेच आपल्याला मसावी काय मिळाला? मसावी म्हणजेच HCF.
ह्या दोन्ही संख्येला कोणत्या संख्येने मोठ्यात मोठ्या संख्येने भाग केला तर 24. म्हणजे 24 हा आपल्याला मिळाला मित्रांनो काय मसावी. आणि लसावी काय होणार? लसावी काय होणार मित्रांनो? ज्या संख्येने भाग गेला आणि उरलेल्या सर्वांचा काही गुणाकार म्हणजेच काही 24 गुणिला 2 गुणिला 3 म्हणजेच काय होणार 24 गुणिला 6. सोळा बरं 6 चौक 24 24 4 हातचे आले 2 साइन 2 12 न 2 14 म्हणजेच काय 144. म्हणजेच काय मित्रांनो 144 हा आपला लसावी झाला. पण काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडले असेल की सर आम्हाला तर 24च्या फाळा येतच नाही मग आम्ही ओळखून कसं? तरी पण चिंता करायची गरज नाही. बघा कसं करायचं स्टेप तेच वापरायची. काय 48 आणि 72 नंबर कोणते आहेत आपल्याकडे 48 आणि 72. बघा नाही देत आहेत डायरेक्ट 24 ने भाग तर बघा 48 आणि 72 किती 12च्या पाड्यात येते. बरं आपल्याला 12ही नाही समजलं आपल्याला 12ही नाही समजलं तर 8चा तर फाडा येतो ना आपल्याला 8 सकम 48 आणि 8 9 72 एवढं तर येतेच आपल्याला. तर द्या मग 8 ने भाग. बघा 8 ने भाग देतो मी काय होणार 8 सकम 48 आणि 8 9 72. बरं ह्या दोन संख्यांना कोणत्या तरी संख्येने भाग जातो का 6 आणि 9 ला 3 ने भाग जातो ना जातो. द्या मग 3 ने भाग 3 ने भाग दिलं किती आलं बघा 3 दुने 6 3 तिरे 9. आता 2 ला आणि 3 ला भाग जातो का 2 ला आणि 3 ला भाग जातो का नाही. आता मग प्रश्न पडला सर आता मग मसावी कसं घ्यायचं मसावी कसं घ्यायचं तर पहा मित्रांनो ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग गेला तर 8 ने गेला तर 8 लिहून घ्या गुणिला ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग गेला का गेला 3 ने गेला तर 3 लिहून घ्या. ह्या दोन संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो का नाही म्हणजेच पूर्णपणे जेव्हापर्यंत भाग जात राहतो मित्रांनो तोच आपला काही असतो तर मसावी तिथपर्यंत आपला काही असतो मसावी. बघा 48 आणि 72 ला आपण 8 ने भाग दिला आणि 6 आणि 9 ला काही 3 ने भाग दिला म्हणजेच आपला मसावी काय होणार तर 8 गुणिला 3 हा आपला मसावी होणार म्हणजेच काय 8 तेरे 24. 24 हा आपला काय येणार उत्तर येणार मित्रांनो. चल काढा आता लसावी. लसावी म्हणजेच काय एलसीएम. लसावी काय होणार आता सर्वांचा गुणाकार काय होणार 8 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3. 8 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 3 गुणाकार करा मित्रांनो 144 येणार. गुणाकार करा 144 येणार. असं सोडवा किंवा असं काढा उत्तर सारखंच येणार मित्रांनो. चला लवकर लिहून घ्या हे. चला या आता पहा मित्रांनो उदाहरण काय आहे आपल्याकडे 11 आणि 12च्या आपल्याला लसावी आणि मसावी काढायचे आहे. स्टेप तेच काय होणार बघा बॉक्स तयार करा 11 आणि 12. मला सांगा 11 आणि 12 ह्या संख्येला कोणत्या तरी संख्येने भाग जातो का तुम्ही म्हणाल नाही कारण की 11 ही काय आहे मूळ संख्या आणि मूळ संख्येला फक्त एक आणि तिच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग नाही जात. बरं म्हणजे काय एकनी जर भाग जातो दोघांना तर एक दोघांना पण एकनी भाग जातो एक आणि उरलं काय 11 आणि 12 म्हणजे यांच्या मसावी पहा मित्रांनो जर दोन्ही संख्येला कोणत्याच संख्येने भाग नसेल जात तर त्यांच्या मसावी हा एक असतो. दोन्ही संख्येला कोणत्याच संख्येने भाग नसेल जात तर त्यांच्या मसावी काय असतो एक असतो आणि त्यांच्या लसावी काय असतो मित्रांनो त्यांच्या लसावी हा त्यांचा गुणाकार असतो म्हणजेच काय 11 गुणिला 12 म्हणजेच काय होणार मित्रांनो 132. 11 गुणिला 12 म्हणजेच काय 132. बरं एक याच्यात कॉन्सेप्ट आला मित्रांनो जर ते कोणाला माहित नसेल तर ते समजून घ्या. बघा एक असते मूळ संख्या एक काय असते मूळ संख्या मूळ याला इंग्लिश मध्ये आपण प्राईम नंबर असे म्हणतो आणि एक असते सहमूळ संख्या.
याला इंग्लिशमध्ये आपण कोप्राईम असे म्हणतो. बघा मित्रांनो, लहानसा कॉन्सेप्ट आहे. मूळ संख्या म्हणजे काय? अशी संख्या की जिला फक्त दोन अवयव आहेत. अवयव किंवा फॅक्टर. फॅक्टर तर तुम्हाला समजलं. जसं बघा, मी 11 ही एक संख्या घेतो. 11 ही एक संख्या घेतो. बरं मला सांगा, 11ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 नी जातो आणि 11 नी जातो. झाले फक्त दोनच अवयव. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येने भाग जातो का? नाही. बरं 5ला सांगा बरं. 5ला पण तसंच आहे. 1 नी भाग जातो आणि 5 नी भाग जातो. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे म्हणूनच ह्या संख्या काय आहेत? तर मूळ संख्या आहेत. म्हणूनच ह्या संख्या काय आहेत? तर मूळ संख्या. कोप्राईम म्हणजे काय? बघा, कोप्राईम ही एक जोडी आहे. जशी पहा मित्रांनो, 11 आणि 12 ही संख्या काय आहेत? तर कोप्राईम आहेत. यांच्यातील फक्त एकच अवयव समान असतो, तो म्हणजे काय? 1. कसं? पहा, जसा 11ची जर आपण तुकडे केला तर काय येणार? 11ला 1 नी भाग जातो आणि 11 नी भाग जातो. 12चा जर विचार केला आपण मित्रांनो, तर पहा 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? 1 नी जातो, 2 नी जातो, 3 नी जातो, 4 नी जातो, 6 नी जातो आणि 12 नी जातो. पण जर आपण ह्या दोघांचा विचार केला तर आपल्याला फक्त एकच अवयव समान दिसतो, तो म्हणजे काय? 1. तो म्हणजे काय? 1. म्हणजे ह्या दोन्ही संख्या काय आहेत? तर सहमूळ संख्या आहेत. ह्या दोन्ही संख्या काय आहेत? तर सहमूळ संख्या आहेत. तर अशा वेळेस पहा, जर तुम्हाला सहमूळ संख्या मिळाल्या, काय मिळाल्या? तुम्हाला जर सहमूळ संख्या मिळाल्या तर सिम्पली काही नाही करायचं मित्रांनो, सहमूळ संख्यांच्या नोट लिहून घ्या एक. सहमूळ संख्यांच्या नेहमी मसावी हा एकच असतो. सहमूळ संख्यांच्या नेहमी मसावी हा एकच असतो आणि लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. लसावी हा त्यांचा काय असतो? गुणाकार असतो. पहा ना, 11 आणि 12 हे काय आहेत? तर सहमूळ आहेत. 11 आणि 12 हे काय आहेत? तर सहमूळ आहेत. बघा, हे समजलं नसेल तर याला बाजूला ठेवा. संख्या टॉपिक मध्ये आपण ते पाहणारच. पण इकडे पहा, ह्या दोघांना पण कोणत्याही संख्येने भाग नाही जात, म्हणजे हे काय आहेत? तर सहमूळ संख्या आहेत. तर त्यांच्या मसावी काय? 1 आला आणि लसावी काय? त्या दोघांच्या गुणाकाराला. बस एवढं लक्षात ठेवा. तर हे कॉन्सेप्ट लिहून घ्या मित्रांनो. चला या, पहा मित्रांनो, आता काय आहेत आपल्याकडे? उदाहरण पहा, 5वा. 8 आणि 24, 18 आणि 90, 16 आणि 80, 4 आणि 32. यांच्या लसावी आणि मसावी काढणे फार सोपे आहे मित्रांनो. कारण सांगतो मी तुम्हाला. बघा, जर याच्या मसावी म्हणजेच काय? HCF आणि लसावी म्हणजेच काय? LCM. बघा, 24ला 8 ने भाग जातो का? तुम्ही म्हणाल जाते सर, कारण की 8च्या भाड्यात 24 येतात ना. येतात. तर बघा मित्रांनो, जर अशी सिच्युएशन असेल की मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग जात असेल, मोठ्या संख्येला लहान संख्येने काय डायरेक्ट भाग जात असेल, तर काय होणार त्याच्या वेळेस? तर लहान संख्या ही काही असणार? मसावी असणार. लहान संख्या ही काही असणार? मसावी. आणि जी मोठी संख्या आहे ती काही असणार मित्रांनो? लसावी. आणि जी मोठी संख्या आहे ती काही असणार? लसावी. ह्या उदाहरणात पहा मित्रांनो, काय काढणी आहे आपल्याला? मसावी आणि काय? लसावी. बघा, 90ला 18 ने भाग जातो का? जातो ना, कारण की 18 5 90 डायरेक्ट भाग जातो. म्हणजेच लहान संख्येने मोठ्या संख्येला काही डायरेक्ट भाग जात आहे. तर तशा वेळेस काय होणार? लहान संख्या ही काय होणार? मसावी आणि मोठी संख्या ही काय होणार? लसावी. इथं पण तसंच आहे. बघा मित्रांनो, 16 5 80 म्हणजे डायरेक्ट भाग जातो, म्हणजेच मसावी काय होणार? तर 16 आणि लसावी काय होणार? तर 80. याचं सांगा बरं. बघा, 32ला 4 ने भाग जातो, म्हणजेच लहान संख्येने मोठ्या संख्येला काही डायरेक्ट भाग जात आहे. तर तशा वेळेस मसावी काय होणार? मसावी होणार लहान संख्या म्हणजेच काय? 4. आणि लसावी काय होणार मित्रांनो? मोठी संख्या म्हणजेच काय? 32. मोठी संख्या काय? 32. हे काय होणार मित्रांनो? लसावी होणार. समजलं हे कॉन्सेप्ट? चला लवकर लिहून घ्या.
चला या. आता काय, आतापर्यंत आपण दोन संख्येच्या लसावी काढायला शिकलो. आता काय करायचे, तीन तीन संख्यांच्या काढायच्या आहे. बघा स्टेप तेच आहे मित्रांनो. काय करायचं बघा, बॉक्स तयार करा, नंबर जे काही दिले आहेत ते लिहून घ्या. काय आहे, 30, 40, 50. बघा मोठ्यात मोठी संख्या बघायची आहे की तिघांना पण भाग गेला पाहिजे. तिघांना पण काय भाग गेला पाहिजे. तर पहा, तिघांना पण कोणत्या संख्येने भाग जातो, 10. मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 10. म्हणजेच आपला मसावी काय होणार मित्रांनो, मसावी काय होणार तर 10. 10 आपला काय होणार मसावी. बघा 10 तिरी 30, 10 चौ 40, 10 पाचे 50. बरं ह्या तिन्ही संख्यांना कोणत्या तरी संख्येने भाग जातो का, नाही जात. बरं बघा, एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचे तीनच्या याच्यात, तिन्ही संख्यांना नाही जात तर नाही जात, पण कमीत कमी दोन तरी संख्यांना गेला पाहिजेत. याच्यात पहा बरं, कमीत कमी दोन संख्यांना तरी जात आहे का, तर नाही जात. एक तर 3 आणि 5ला गेला पाहिजेत किंवा 4 आणि 5ला गेला पाहिजेत. जातो का, नाही जात. म्हणजेच आपलं लसावी काय होणार मित्रांनो, 10 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. काय होणार बघा मित्रांनो, 10 तिरी 30, 3 चौ 12, 12 पंचे 60, म्हणजेच किती, 600. 600 हा आपला लसावी होणार मित्रांनो. 600 हा काय होणार, लसावी. बघा हा उदाहरण पहा, ह्या उदाहरणात आणखी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजणार. काय करायचं, बॉक्स तयार करा, लिहा किती, 8, 16, 20. बघा मसावी काढण्यासाठी मोठ्यात मोठ्यात संख्येने भाग द्यायचा आहे. मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो का, ह्या तिघांनाही. जर तिघांना पण मोठ्यात मोठ्या संख्येने किंवा कोणत्याच संख्येने भाग नसेल जात तर त्याच्या मसावी 1 येणार मित्रांनो, हे लक्षात ठेवा. पण ह्या तिघांना पण भाग जातो ना, 4ने भाग जातो. बघा 4 दुनी 8, 4 चौ 16, 4 पंचे 20. सॉरी, हा 0 नाही येणार, त्याला मिटवूनच येतो. ठीक आहे. बघा 4 दुनी 8, 4 चौ 16, 4 पंचे 20. बरोबर आहे. आता पहा, ह्या तिघांना पण कोणत्या तरी संख्येने भाग जातो का, नाही. तिघांना पण कोणत्याही संख्येने भाग नाही जात. म्हणजेच आपला मसावी काय होणार मित्रांनो, 4 हा आपला मसावी होणार. पण एक गोष्ट इकडे लक्ष घ्या मित्रांनो, बघा हा 2 आणि 4 ह्या दोन्ही संख्यांना 2नी भाग जातो. तर दोन तरी संख्यांना भाग जात असेल तर द्या मित्रांनो भाग. दोन तरी संख्यांना भाग जात असेल तर भाग द्या. कितीने भाग जातो, 2नी. तर काय होणार बघा, बे एक बे, बे दोन्ही 4 आणि 5ला भाग नाही जात, 5 जसेचे तसे लिहा. 5ला भाग नाही जात ना, 5 जसेचे तसे लिहा. बघा आता ह्या कोणत्या तरी दोन संख्यांना भाग जातो का कोणत्या तरी संख्येने, नाही जात ना. मग आपलं लसावी काय होणार मित्रांनो, तेच स्टेप. इकडच्या याच्या गुणाकार काय होणार, 4 गुणिला 2 आणि वाचलेले काय होणार, 2 गुणिला 5. बघा 4 दुने 8, 5 दुने 10, म्हणजे 8 गुणिला 10 म्हणजे किती, 80. 80 हा आपला काय असणार, लसावी असणार मित्रांनो. 80 हा काय असणार, लसावी असणार. तर चला लिहून घ्या हे सर्व काही. चला या मित्रांनो, आणखी आपण काही संख्यांच्या लसावी मसावी काढूया. बघा काय आहे, 8, 12, 15 यांच्या आपल्याला काय काढायचे आहे, मसावी आणि लसावी काढायचे आहे. तर बघा मित्रांनो, स्टेप तेच राहणार. काय, 8, 12, 15. मला सांगा, तिन्ही संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जातो का. बघा 4नी जर भाग द्यायला गेलं तर 4नी 8ला आणि 12ला जातो पण 15ला नाही जात. 3नी द्यायला गेलं तर 12 आणि 15ला जातो पण 8ला नाही जात. तर म्हणजे अशी कोणतीच संख्या नाही आहे मित्रांनो की ह्या तिघांना पण भाग जाईल. असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे जर तिघांना पण भाग नसेल जात तर त्यांचा सीधा मसावी 1 असतो मित्रांनो. मसावी म्हणजेच काय, HCF काय असतो, 1 असतो. यांच्या मसावी काय आहे मित्रांनो, 1 आहे. मसावी काय आहे, 1 आहे. बरं आता बघा, किमान दोन तरी संख्यांना भाग जातो का. बघा जर 4नी आपण भाग दिला, 4नी काय केला, भाग दिला तर 8ला जातो. 4 दुनी 8, 4 तिरी 12. 15ला जातो का नाही, तर 15 जशीचे तसे लिहा. आणखी बघा
कोणते तरी दोन तरी संख्येना भाग जातो का? जातो ना. जर तिन्ही 15ला भाग जातो तर द्या मग. 2ला जातो का नाही? 2 जसेचे तसे. 3 एक 3, 3 पाची 15. बरं, 2ला आणि 5ला कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजेच आपला लसावी काय येणार मित्रांनो? एलसीएम काय येणार? तर 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 5. म्हणजेच काय होणार बघा, 4 तिरे 12, 5 दुने 10, म्हणजेच काय 120. 120 हा आपला लसावी असणार मित्रांनो. 120 हा काय असणार? आपला लसावी असणार. बरं, आता तर तुम्हाला समजलं मित्रांनो लसावी कसं काढायचं. आता हा एक उदाहरण पाहून घ्या मित्रांनो. बघा, 3, 7, 8. बरं, कोणत्या तरी संख्येने ह्या तिघांना पण भाग जातो का? बघा, भागच नाही जाणार मित्रांनो, कारण 3 आणि 7 ही मूळ संख्या आहे. 3 आणि 7 ही काय आहे? मूळ संख्या आहे. तर ह्याच नाही होत की कोणत्या संख्येने भाग जाणार म्हणून. तर अशा वेळेस काय होणार मित्रांनो? पहा, यांच्या मसावी काय असणार? मसावी म्हणजेच यांच्या एचसीएफ. मसावी यांच्या एकच असणार मित्रांनो. जर मूळ संख्या असेल किंवा सहमूळ संख्या असेल तर त्यांच्या काही असणार? मसावी एकच असणार आणि त्यांच्या लसावी त्या सर्वांच्या काही असणार? गुणाकार. ह्या तिघांचा पण काही असणार? गुणाकार मित्रांनो. काय होणार? 3 गुणिला 7 गुणिला 8 हा काही असणार यांच्या लसावी. गुणाकार करून तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो की याच्या लसावी किती. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही मोठ्यात मोठे संख्येचा लसावी मसावी लवकरात लवकर काढू शकता. मला वाटते तुम्हाला ट्रिक आणि कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजलेच असतील. तर चला मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच असू द्या. बाकीचं आता पहा, एक महत्वाची गोष्ट. आता फक्त आपण काय केलं? लसावी मसावी स्टार्ट केला आणि त्यांच्यात आपण फक्त संख्या, ज्या पूर्ण संख्या आहेत त्यांच्याबद्दलच पाहायला सुरुवात केली. याच्या पुढं आणखी 2 क्लास येणार मित्रांनो ह्या लसावी आणि मसावीमध्ये. त्याच्यात आपण काय शिकणार? तर अपूर्णांकांच्या लसावी आणि मसावी कसा काढतो आणि दशांश अपूर्णांकांच्या लसावी मसावी कसं काढतो. म्हणजे जे डेसिमल वाले नंबर राहतात, फ्रॅक्शन वाले नंबर राहतात, त्यांच्या लसावी मसावी कसं काढायच्या आपण ते पुढच्या क्लासमध्ये पाहू मित्रांनो. तर चला, आजच्यासाठी एवढंच असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.